नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कौतुकाची आवड कुणाला नसते हो. आपल्या गुणांचं कौतुक व्हावं, आपण केलेल्या कामाबद्दल कधीतरी आपल्या पाठीवर शब्बासकी मिळावी ही इच्छा प्रत्येकाचीच असते. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या निमित्तानं ही शब्बासकी मिळते घराघरातल्या जाऊबाईंना. आज आपण आहोत कल्याण पश्चिम भागात आणि खेळ खेळणार आहोत आधारवाडी श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या सानप कुटुंबामध्ये. मूळची नाशिकची ही फॅमिली गेली 15 वर्ष कल्याणमध्ये वास्तव्य करते. तेव्हा बघूयात आज ही शब्बासकी कोण मिळवणार आणि कुणाचं जास्त कौतुक होणार. भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. सानप परिवारातर्फे तुमचं स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. सानप परिवारातर्फे तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सानप कुटुंबात आज आपण आलोय आणि बघूयात काय काय धमाल येणार आहे. थोरल्या जाऊबाई कोण आहेत डिसाइड करते. थोरल्या आज कोणी सांगायचं तुम्ही कमी तुम्हीच ना. तुम्ही ओळख करून द्या. मी स्वाती विकास सानप. हे माझे मिस्टर विकास मार्तंड सानप. हा माझा मुलगा ऋषिकेश. ह्या माझ्या सासूबाई. हे माझे सासरे. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी आरती कमलेश सानप आणि हे माझे मिस्टर कमलेश मार्तंड सानप. कुटुंबाची छान ओळख झाली आणि आता सासूबाईंशी गप्पा मारूया. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ यशोदा सानप. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही आजच्या खेळातले न्यायाधीश आहात. न्याय करायचंय तुम्हाला. त्याच्या आधी आम्हाला स्वभाव सांगा सुनबाईंचे. थोरल्या सुनबाईंचा स्वभाव कसा आहे. थोरल्या सुनबाईचा चांगला स्वभाव आहे. शांत आहे. अच्छा. व्यवस्थित आहे. बरं. सर्वांना समजून घेणार आहे. आणि धाकट्यांचा कसा स्वभाव आहे. धाकटेचा थोडा रागीट आहे. मग तुमच्यावर रागराग होतो का कधी. हो होतो. कुठल्या बाबतीत होतो बरं. कधी पाहुणे वगैरे आले तर हा जे माहेरचे आले तर व्यवस्थित स्वयंपाक पाणी करते. अच्छा. आणि सासरचे आले तर जरा राग करते. मग तुम्ही बोललो नाही त्याच्याविषयी हो, त्यांच्याशी. मग बोलले. त्यांचं काय उत्तर. भांडण केलं खूप. कोणी त्यांनी का तुम्ही. दोघींचं पण भांडण झालेलं. अरे अच्छा. मग माघार कोण घेतं अशा भांडणांच्या वेळेत. माघार कोणीच घेत नाही. दोघी पण नाही. कोणीतरी समजावं लागतं मग. अच्छा. मग आणखीन काही खटकणाऱ्या गोष्टी आहेत का त्यांच्या की आता सांगायच्यात कार्यक्रमाच्या निमित्ताने की बदला म्हणून. आता ते कोणी पाहुणे वगैरे आले तर पाया पण पडत नाही. अच्छा. म्हणजे सासरचे कोणी आले तर पाया पडत नाही. अच्छा. सांगावं पण लागतं. म्हणजे ते पण त्यांनी आता शिकलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणि काही गोष्टी व्यवस्थित आहेत का. पाया पडलं पाहिजे. स्वयंपाक वगैरे केला पाहिजे बरं. सर्वांना व्यवस्थित असं तुमचं म्हणणं आहे. हो बरं. जेव्हा आम्ही त्यांच्याशी गप्पा मारू त्याविषयी त्यांच्याशी मी बोलतो चालेल ना. हो. आता छान परीक्षण करा. तुम्हाला मी 5 प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे कोणत्या सुनबाई कामात हलगर्जीपणा करतात. धाकट्या सुनबाई. धाकट्याच. हो. बरं. पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंचं घर टापटीप ठेवण्याकडे जास्त लक्ष असतं. मोठ्या सुनबाईकडे. मोठ्याच. हो. बरं. पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाई जास्त समजूतदार आहेत. मोठे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंचा कल सतत नवनवीन गोष्टी शिकण्याकडे असतो. धाकटी. नवनवीन गोष्टी त्या शिकतात. हो. बर. पुढचा प्रश्न आहे व्यवहार दक्ष कोणत्या सुनबाई आहेत. मोठे. मोठ्याच. छान तुम्ही गप्पा मारल्यात आणि आता आपण भेटूयात सुनबाईंना. दोन्ही जाऊबाई आपल्या सोबत आहेत. खेळूयात बझर राऊंड. त्या आधी जराशा गप्पा मारूयात. ओळख करून घेऊयात. आता काय करा तुम्ही एकमेकींची ओळख करून द्या स्वभावांची. तुम्ही त्यांचा स्वभाव सांगा. ती खूप प्रेमळ आहे आणि प्रेमळ म्हटलं आणि नंतर खरे खरे आहेत ना. खरं स्वभाव सांगायचा. हो खरं खरं. आम्ही एकदम बहिणीसारखे राहतो दोघी. अच्छा. खूप प्रेमळ आहे. बहिणीच आहे का दोघी तुम्ही. नाही आम्हाला ते तसंच समजतंय. आम्ही बहिणीच पण आम्ही बहिणी. कधी तुमच्यात फायटिंग होते का. वाद होतो का. नाही कधीच नाही झाला. कधीच नाही आजपर्यंत. नाही कधीच नाही झाला. झालं. सासूबाईंशी कधी होतं का मग वाद. हो त्यांच्याशी होतो कधी कधी. कुणाचं जास्त होतं यांचा की तुमचा. माझाच होतो. का बरं होतो. असं त्यांचा स्वभाव जरा म्हणजे हे त्याच्यामुळे होतो कधी कधी. काय नीट नीट सांगा ना आम्हाला कळणार कसं मला की काय म्हणजे सांगता नाही. हा काय म्हणजे तुम्हाला काही खटकतं का. नाही नाही तसं काही नाही आहे. चांगलं आहेत तशा पण रागीट आहे कधी कधी. अरे तुम्हाला काही बोलायचंय का वहिनी. तुम्हाला कोणाची आठवण येते का आता. बोला का तुम्ही काही बोलणार असाल तर बोला तुम्ही. काय बोलायचं नाहीये. तुम्हाला घरची आत्ता आठवण येते का. डोळे पुसा. खेळायचंय आणि खेळण्यासाठी आलोय ना आपण. रडून कसं चालेल आज. खेळण्यासाठी आलोय आपण. डोळे पुसा मस्तपैकी. छान दिसलं पाहिजे तुम्ही टीव्ही मध्ये. सगळे बघतायत आपल्याला अख्खा महाराष्ट्र.
नाही काही बोलायचं नाही. बरं मला तर यांचा स्वभाव तुम्ही सांगा मग. खूप छान आहे त्यांचा स्वभाव खरंच. अच्छा मग काय खूप घरची आठवण आली म्हणून मला रडायला आलं. कोणाची आठवण आली जास्त? मम्मीची. मग आता मम्मी बघते, मम्मीशी काही बोलायचंय का तुम्हाला? खूप आठवण येते मम्मी तिची. त्यांच्या डोळ्यातलं पाणीच सांगते की मम्मीला ते किती मिस करतात. मम्मी त्या पैठणी जिंकणार आहेत. म्हणजे मी तुमच्या मम्मीना सांगतो बरं, नाही तर म्हणते त्यांच्याच मम्मीला तिला सांगितलं, असं नको ना. आता मस्त छान हसून मला उत्तर द्या. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. हो. छान उत्तर द्या, पटापट पैसे जिंका. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमचं ग्रामदैवत कुठलं? खंडोबा. अगदी बरोबर उत्तर आहे. रोज 200 रुपये तुमचे. मम्मीचा आशीर्वाद मिळाला बहुतेक डायरेक्ट तिकडून घरातून. तुम्ही पण उत्तर द्या. पुढचा प्रश्न आहे, सहकुटुंब कुलदैवतेचं दर्शन कधी घेतलं? अगं बेल ती वाजलीच नाही बेल, दोघींनी प्रयत्न केला. तुम्ही बोला. 2010. नाही, उत्तर चुकलंय वहिनी तुमचं. तुम्हाला संधी देतो मी. साल सांगा. येत आहे? नाही आठवत आहे? 2009 हे उत्तर होतं. त्या साली तुम्ही गेला होता. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमच्या सासऱ्यांना खाण्यातली ही गोष्ट अजिबात आवडत नाही. दोघींनी प्रयत्न केला, ऐकलाच नाही खरं तर माझा प्रश्न. द्या तुम्ही उत्तर द्या. दोडका. बरोबर उत्तर आहे. 200 रुपये तुमचे. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंची आवडती अभिनेत्री कोणती? हे पण काहीतरी ठरलेलं आहे घरामध्ये. खूप अभ्यास केला, ठरलेत प्रश्न सारखे आम्ही तेच विचारू, त्यामुळे हा परिणाम आहे. बोला तुम्ही. अलका कुबल. अगदी बरोबर उत्तर आहे. 200 रुपये तुमचे. प्रश्न बदलायला पाहिजे. पुढचा तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुमच्या गावाकडे जी सत्यनारायणाची पूजा व्हायची त्यात काही काळ खंड पडला, तर ती इकडे कल्याणमध्ये किती साली सुरू केली? 2010. नाही, उत्तर चुकलं वहिनी. तुम्हाला संधी देतो. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 200 रुपये तुमचे. शेवटचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तरी पैसे तुमच्याकडे आलेले आहेत. छान धमाल केलीत. आता या पैशांचं काय काय करायचं ते ठरवून घ्या आणि मम्मीला आणखीन काय काय सांगायचं ते पण ठरवून घ्या.